क्लिनिकमध्ये येणाऱ्या अनेक मदर्सचा एक कॉमन प्रश्न असतो की मॅडम माझं बाळ आता 2 वर्षाचं झालं आहे, तर त्याचं अंगावरचं दूध नक्की कसं बंद करायचं? किंवा इतर वेळी नाही, पण दुपारच्या वेळी झोपताना किंवा रात्रीच्या वेळी झोपताना त्याला दूध हे हवंच असतं. पण मग अशा वेळेला नक्की दूध हे कसं बंद करायचं? नमस्कार, मी डॉक्टर मृणाली पुरारकर, चाइल्ड स्पेशालिस्ट इन पनवेल. ज्याप्रमाणे एखाद्या आईला ब्रेस्टफीडिंग शिकण्यासाठी वेळ लागतो, त्याचप्रमाणे ब्रेस्टफीडिंग सोडवताना देखील ती प्रोसेस अगदी ग्रॅज्युअल झाली पाहिजे, म्हणजे स्लोली झाली पाहिजे. कारण ब्रेस्टफीडिंग स्टॉप करणं हे प्रत्येक आई आणि प्रत्येक बाळ यांच्यासाठी वेगवेगळं असू शकतं. अकॉर्डिंग टू WHO, अप टू 6 मंथ बाळाला एक्सक्लुझिव्हली ब्रेस्टफीड करणं गरजेचं असतं. फ्रॉम 6 to 12 मंथ बाळाला आईच्या दुधासोबतच कॉम्प्लिमेंटरी फूड देणं देखील गरजेचं आहे. आणि आफ्टर 1 इयर आपण बाळाला आईच्या दुधासोबतच ॲनिमल मिल्क देखील ॲड करू शकतो. यामध्येच अनेक मदर्सचा हा कॉमन प्रश्न असतो की अशा कुठल्या नॅचरल टेक्निक्स आहेत की ज्याच्या थ्रू आपण बाळाचं हे ब्रेस्ट फिडिंग आहे ते स्टॉप करू शकतो. ॲज वी ऑल नो की ब्रेस्ट फिडिंग हे 2 इयर नंतरच्या बेबीजमध्ये त्यांना ॲज सच कुठलंही असं न्यूट्रिशन प्रोव्हाइड करत नाही किंवा त्यांचं पोट भरण्यासाठी किंवा त्यांची तहान भागण्यासाठी म्हणून ब्रेस्ट फिडिंग हवंच असतं असं नाही आहे. तर ब्रेस्ट फिडिंग हे त्यांना कम्फर्ट प्रोव्हाइड करत असतं. कारण आपण बघतो की जन्मापासून ते मोठे होईपर्यंत ते फक्त आणि फक्त ब्रेस्ट फिडिंगच करत असतात. सो ब्रेस्ट फिडिंग हा त्यांच्यासाठी त्यांच्या आणि त्यांच्या आईमधला एक प्रकारचा बॉन्ड आहे. ही एक ग्रॅज्युअल प्रोसेस असली पाहिजे, ती एकदम सडन प्रोसेस नसली पाहिजे. कारण या सडन प्रोसेसमुळे बाळाला अजूनच त्रास होऊ शकतो किंवा बाळ अजूनच चिडचिड करू शकतो. या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत की अशा कोणत्या नॅचरल टेक्निक्स आहेत की ज्याच्या थ्रू आपण आपल्या बाळाचं ब्रेस्ट फिडिंग हे ग्रॅज्युअली स्टॉप करू शकतो. सगळ्यात पहिलं म्हणजे स्टॉप डे टाईम फिडिंग. याच्यामध्ये ॲज कम्पेअर टू नाईट टाईम फिडिंग, डे टाईम फिडिंग स्टॉप करणं हे फार इझी असतं. अशा वेळेला जर का तुम्ही दिवसभरामध्ये 5 ते 6 वेळा फिडिंग करत असाल तर त्याच्यातले 2 ते 3 फिडिंग सेशन हे तुम्ही स्किप करत चला. या फिडिंग सेशन्सच्या जागी तुम्ही त्यांना ॲनिमल मिल्क देखील देऊ शकता, म्हणजेच गाईचं दूध देऊ शकता किंवा गाईच्या दुधापासून बनलेली खीर असेल किंवा इतर कुठले पदार्थ असतील, स्नॅक्स असतील ते तुम्ही त्यांना देऊ शकता. डे टाईम फिडिंग स्किप करणं हे फार सोपं असतं, कारण या दरम्यान बाळाला इतर गोष्टींमध्ये तुम्ही एंगेज करून ठेवू शकता, जसं की न्यू टॉय असेल किंवा इतर स्टोरी टाईम असेल किंवा इतर गोष्टी एक्सप्लोर करण्यामध्ये त्यांचा जास्त कल असतो. यासोबतच डे टाईममध्ये जर का बाळाने डिमांड केली तर त्यांना डिस्ट्रॅक्ट करा, त्यांना इतर गोष्टींमध्ये रमवा, त्यांना गार्डनमध्ये घेऊन जा, अशा काही गोष्टी करा, काही ॲक्टिव्हिटीज करा की सो दॅट त्यांचं माइंड जे आहे ते डिस्ट्रॅक्ट होईल. आता आपण बोलणार आहोत नाईट टाईम फिडिंगबद्दल. नाईट टाईम फिडिंग ॲज कम्पेअर टू डे टाईम फिडिंग जसं थोडं डिफिकल्ट असतं. सो याच्यासाठी तुम्ही बाळाचं जे झोपण्याच्या आधीचं मील आहे त्याच्यामध्ये दूध चपाती, गाईचं दूध किंवा दुधापासून बनलेली खीर अशा प्रकारच्या ज्या पदार्थांचा समावेश करू शकता, सो दॅट काही प्रमाणात तरी बाळाची दुधाची रिक्वायरमेंट ही कमी होऊ शकते. काही वेळेला बाळ रात्रीत देखील दुधाची डिमांड करतात, पण मग अशा वेळेला तुम्ही त्यांना काऊज मिल्क म्हणजे गाईचं दूध ऑफर करू शकता. याच्यामध्ये तुम्ही बॉटल न वापरता सिपरचा किंवा स्टीलच्या ग्लासचा वापर करू शकता. यासोबतच तुम्ही तुमच्या बाळाला ग्रँड पॅरेंट्स किंवा त्याचे बाबा यांच्या बाजूला झोपवू शकता आणि याच्यामुळे देखील काही प्रमाणात दुधाची रिक्वायरमेंट ही कमी होताना दिसते. काही वेळेला बाळ ही फारच चिडचिड करतात आणि ब्रेस्ट फिडिंगच हवं आहे म्हणून डिमांड करतात. पण मग अशा वेळेला काय करू शकतात, तर पहिले त्यांना तुम्ही पाणी ऑफर करा. पाणी प्यायल्यानंतर मग तुम्ही त्यांना ब्रेस्ट फिडिंग देऊ शकता. यामुळे ब्रेस्ट फिडिंग ड्युरेशन हळूहळू कमी करता येईल. काही वेळेला असं देखील होतं की आईला आता ब्रेस्ट फिडिंग स्टॉप करायचं आहे आणि आईने आता डिसिजन घेतलेला आहे, पण मध्येच असं होतं की बाळ खूपच जास्त रडायला झालं आहे, खूपच इरिटेबल आहे आणि आता काहीच ऑप्शन नाही आहे. मग आई पुन्हा एकदा बाळाकडे बघून किंवा बाळाचं रडणं बघून आई पुन्हा एकदा ब्रेस्ट फिडिंग द्यायला सुरू करते. पण हे फार चुकीचं आहे. किंवा जर का तुम्ही स्टॉप करण्याच्या दिशेला ऑलरेडी तुम्ही काही दिवस गेलेले आहेत, तर पुन्हा एकदा ब्रेस्ट फिडिंग सुरू करणं हे फार चुकीचं आहे. कारण जेव्हा बाळ निप्पलवर सक करतं त्यावेळेला निप्पल थ्रू एक सिग्नल हा ब्रेनकडे पाठवला जातो आणि त्याच्यानंतरच काही हॉर्मोन सिक्रेट होतात, प्रोलॅक्टिन, ऑक्सिटोसिन यांच्यासारखे, आणि त्याच्यानंतर ब्रेस्टमधून मिल्क बाहेर पडायला
लागतं. सो जोपर्यंत बाळ निप्पल सक करत नाही आहे तोपर्यंत ते सिग्नलवरती पाठवलं जाणार नाही आणि तोपर्यंत नवीन दूध बनणार नाही. सो बेसिकली दूध स्टॉप करायचं आहे किंवा मदर्स मिल्क स्टॉप करायचं आहे किंवा ब्रेस्ट फिडिंग स्टॉप करायचं आहे तर त्या आईला पहिले तर बाळाला ब्रेस्टवर घेणं हेच अवॉइड केलं पाहिजे. कारण जेवढं सकिंग करत असेल बाळ तेवढंच मिल्क प्रोडक्शन वाढत असतं आणि त्यामुळे याची खबरदारी नक्की घ्यावी. यासोबतच जर का सडन ब्रेस्ट फिडिंग स्टॉप केल्यानंतर मदरमध्ये ब्रेस्ट एन्गॉजमेंट होत असेल तर त्यांनी एक्सप्रेस करून दूध बाहेर काढणं हे फार गरजेचं आहे. सोबतच तुम्ही हॉट वॉटर बॅगने देखील शेकवू शकता. सोबतच ब्रेस्टवरती किंवा निपलवरती कडुलिंबाचा पाला किंवा मिरची असं काही लावणं देखील अवॉइड केलं पाहिजे. यामुळे बाळं जास्त इरिटेबल होताना दिसून येतात आणि याचा काही फायदा याचे दिसून येत नाही. ही व्हिडिओ तुम्हाला जर का आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि लहान मुलांबद्दल असणाऱ्या प्रॉब्लेम्स आणि त्यांचे सोल्युशन्स ऐकण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा श्री चाइल्ड केअर क्लिनिकला.